मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 13 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. इंडियन चेंबर अँड फूड ऑफ ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए सुरेश प्रभू, ऑप्शन बी पियुष गोयल, ऑप्शन सी मनोज तिवारी, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सुरेश प्रभू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. मार्को रुबियो यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्रमंत्रीपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी युक्रेन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. भारताच्या डिफेन्स स्पेस एजन्सी द्वारा पहिल्या अंतरिक्ष अभ्यास 2024चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. मध्य प्रदेशमध्ये आयोजित 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी ज्योतिरादित्य सिंधिया, ऑप्शन सी जगदीप धनखड, ऑप्शन डी शिवराज सिंग चौहान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जगदीप धनखड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. वर्ष 2024मध्ये कितव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाचे आयोजन करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 45, ऑप्शन बी 43, ऑप्शन सी 44, ऑप्शन डी 41. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 43. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. 43व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी वाराणसी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या कालावधी दरम्यान नवी दिल्ली येथे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024चे आयोजन करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 15 ते 28 नोव्हेंबर, ऑप्शन बी 17 ते 29 नोव्हेंबर, ऑप्शन सी 13 ते 26 नोव्हेंबर, ऑप्शन डी 14 ते 27 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 14 ते 27 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024चे थीम काय आहे? ऑप्शन ए डिजिटल भारत 2024, ऑप्शन बी विकसित भारत 2024, ऑप्शन सी अतुल्य भारत 2024, ऑप्शन डी अमूल्य भारत 2024. याचे आन्सर आहे ऑप्शन बी विकसित भारत 2024. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. मॉरिशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए डोनाल्ड ट्रम्प, ऑप्शन बी कमला हॅरिस, ऑप्शन सी प्रवीण कुमार, ऑप्शन डी नवीन रामगुलाम. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नवीन रामगुलाम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. नवीन रामगुलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए सिंगापूर, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी मॉरिशस, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मॉरिशस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा कार्यकाळ किती वर्षे वाढवण्यात आला आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन ए न्यूयॉर्क, ऑप्शन बी पॅरिस, ऑप्शन सी बीजिंग, ऑप्शन डी दोहा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी दोहा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. ऑक्टोबर 2024ची ICC वुमेन्स प्लेयर्स ऑफ मंथ निवड झालेली ॲमेलिया केर कोणत्या देशाची खेळाडू आहे? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी न्यूझीलंड, ऑप्शन सी वेस्ट इंडिज, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन बी न्यूझीलंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. ICC वुमेन्स प्लेयर्स ऑफ मंथ ऑक्टोबर 2024 कोण ठरले आहे? ऑप्शन ए ॲमेलिया केर, ऑप्शन बी दीप्ती शर्मा, ऑप्शन सी सोफिया डिवाइन, ऑप्शन डी रेणुका सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ॲमेलिया केर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. सध्या चर्चेत असलेले श्री स्वामीनारायण मंदिर कोणत्या राज्यात आहे?
ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी गुजरात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिरांच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 200 रुपयांच्या चांदीच्या नाण्याचा अनावरण करण्यात आले आहे? ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 300, ऑप्शन सी 100, ऑप्शन डी 400. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 200. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. भारत देशाने कोणत्या शहरात बिमस्टेक एनर्जी सेंटर स्थापन करण्याची बिमस्टेक सोबत करार केला आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी बंगळुरू, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बंगळुरू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारापदी कुणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए जो बायडेन, ऑप्शन बी माइक वॉल्टर्स, ऑप्शन सी मार्को रुबियो, ऑप्शन डी इविंका ट्रम्प. याचा आन्सर आहे ऑप्शन बी माइक वॉल्टर्स. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. चेन्नई ग्रँड मास्टर 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए अर्जुन एरिगेसी, ऑप्शन बी डी गुकेश, ऑप्शन सी आर प्रज्ञानंद, ऑप्शन डी अरविंद चिदंबरम. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अरविंद चिदंबरम. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.